हे बघ पारुशी हिचे डोळ्यात जाळे झालेले ते वावगाकडे. मी आज खरं म्हणजे प्रॅक्टिकलला आलो होतो. प्रॅक्टिकलला आल्यावर माहीत झालं आज किती जण आहेत, 4च जण आहेत. म्हणून गावरे सांग आता गावऱ्याच्या म्हणजे गावऱ्याला घेऊन त्याच्या रूमवर चाललो आहे. त्याला तिथं सोडितो आणि मग मी गाडी घेऊन मग परत यायला जाणार हॉस्पिटलला. तिथं भाई थांबलेला आहे बहुतेक, त्याला फोन करून बघतो नाही मी काय होतं काही नाही. दादाने आता बकेट तिथे बाळातून ते धुवायला आणि बॉडी लोशन आणलं आहे. आता गाडी वळून घेऊन राहिला तो. मी आता त्याच्यात पांडा घेऊ त्या याच्यात डब्यात बरं का, त्याच्यात चहा टाकला आहे. चहा प्लस पाणी चालू आहे आता. मी इथे राहत आहे का चष्मा, एकच मिनिट. मी कॉलेजवरून डायरेक्ट याला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. तिथून गेल्यावर आता ती हॉस्पिटलमध्ये थांबलो. त्याच्यानंतर आता घरी आलो आहे. घरी त्यानंतर आता भांडे घासायचे मला दररोजच्या सारखं कामाला लावलं आहे मला. ते की तेवढा डबा आणि सकाळची भांडी हे घासायचे. सगळ्यात पहिले आता मला किचन आणि हॉल झाडून घ्यायचं आहे, कारण की ते धूळ झालेली आहे. सकाळपासून झाडलेलंच नव्हतं म्हणून ते झाडून घेतो. आणि नंतर चहा करतो. मला भूक लागलेली आहे, चहा चपाती खाईन. त्याच्यानंतर हे मागचे राहिलेले हे जे 2-3 भांडे आहेत तेवढे घासून घेतो. अय ताई मला ही दे ना चपाती. गरम नाही सकाळची ती. भूक लागलेली आहे इथं डाळ इकडे. ताईला चपाती मागेल तो, पण ती काय द्याय नाही मला ती सकाळची. ती गरम गरम आहे म्हणे. मग आता ती घेतो. पण आता काय चहा टाकते नाही इथं. मग म्हणलं ती चपाती होईपर्यंत मी आहे ना तेवढे राहिलेले भांडे घासून घेईन. पूर्ण एक डबा आहे आणि ते 4-5 आहेत तेवढे पहिले घासून घेतो. त्याच्यानंतर मग गरम गरम चपाती खातो. आता एकदा खाल्लं मग नंतर मग भूक नाही लागायची, मला भूक मोड होईल. पण काय वरण भात आहे आवडीचं आहे म्हणून ते जाईनच माझं. The next day. तर विषय असा आहे, सकाळ सकाळ उठल्यानंतर दादाला ते शुभंगी वहिनी आल्या होत्या. मग ते त्या आणि दादा गेले तर डबा घेऊन सकाळीच. मी नाही येणारच कारण की झालेला होता सकाळी. मग त्यांच्याकडेच दिला. मम्मी येणार आहे, मम्मीला घेऊन मग मी जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. तेपर्यंत इथलचं सगळं पुसून घेतलं आहे मी. पुसून झाडून बाहेरचं पण पोर्शन ते झाडलं आहे. मग सकाळचे जे भांडे होते चहा केलेले ते पण घासून घेतले. आता राहिले आंघोळचं, कारण की आम्हाला सकाळीच आंघोळ करायची होती. करायच्या अगोदर लाईट गेली. ती आंघोळ राहिलेली. आता पाणी तापून घेतलंय, आता आंघोळ करतो. मम्मी आली हॉस्पिटलमधून चौकात. आचल घ्यायला चाललोय मी. लॉक करून घेतला सील घ्यायला जातो. त्याच्यानंतर ती आल्यानंतर ती आवरेन तिचं. त्याच्यानंतर मग परत मला मम्मीला घेऊन मग हॉस्पिटलमध्ये जायचं. मम्मीला मी घेऊन आल्यानंतर मम्मी आता पत करून राहिली. एवढी पत झाली का मग मम्मीला घेऊन पहिले ते याला जायचं आहे. वहिनी चप्पल घ्यायची आहे. मम्मी कपडे दाखव 1 मिनटं दाखव ना. दादा घालू मग तुला घालू मग ना तुझ्यासाठी जी कसं आहे तू घालू मग नाही. मी दोघं आत आहे ना हॉस्पिटलमध्ये वहिनीला भेटायला आणि ते बाळाला भेटायला आलेले वहिनीचे पप्पा. लय गर्दी असते म्हणून मी आताच निघतोय. जास्त वेळ थांबलेलो नाही तिथं. मला ते गाडी घेऊन लगेच निघतो. घरी जाऊन परत भांडे पण घासायचे मला दररोजच्या सारखं. मी गाडी घेऊन घरी आलो होतो. आता घरी आल्यावर पहिले ना भांडे घासून घेतो, कारण की लाईट नाही. सकाळी आता संध्याकाळी 6 वाजता येणार वाटतं.
तेव्हा आली तर ठीक, नाही तर मग नंतर काय भांडे घासता नाही यायचे. आताच घासून घेतो. मित्राचं हॉटेल आहे, दादा तिथं जेवण करायला आणलं होतं म्हणून सध्या आलेलो आहे आम्ही तिथं. सगळे जेवण करू राहिलेत मागं, दिसले की इथं लाईट नव्हती, आत्ताच आलेली. कसं आहे रोट्या कसं रोट्या मार बरं कसं बोलतो पाहिजे बहीण. तिथं शेकोटीसाठी आली हीच ती नीट, हिचे डोळ्यात जाळे झालेले ते भाव वेगळा आहे. जेवण लय भारी होतात, जेवण लय भारी होत एकदम. पुन्हा झालेत. आता मी भाऊ आम्ही निघलोय गाडीवर घरी. बाकीचे तैला त्यांना दुसऱ्या गाडीत पाठवून दिले. तर तिकडून आलो होतो हॉटेलवरून. आता जायचं मला वरती जाऊन आहे ना आजचा कालचा ब्लॉग एडिट करायचा आहे आणि कालचा म्हणजे उद्या जो टाकायचा आहे सकाळी तो ब्लॉग एडिट करायचा आहे म्हणजे आजचाच. मग तेवढं ब्लॉग एडिट करतो मग तो झोपतो. बाकी भेटू आपण उद्या. थँक्स फॉर वॉचिंग. राधे राधे.